श्रीमंत जी माणसं नाही गावांमध्ये लखपती, यांना घरात चहा नाही माना. हे फक्त कडक कपडे घालून नेणं, त्यांना इतकी भिकार नाही दरिद्री. तुम्ही बा प्रत्येक गावाच्या हॉटेलमध्ये ना सकाळच्या पारी श्रीमंतच माणसं हॉटेल पुढे आहेत, गरीबाचा चहा द्यायला. फक्त गरीबाचा चहा द्या. चहा कोणचा प्यायचा माहिती का? सुताराचा, गवंड्याचा. आता ते बिचारे इटा रचून पोट भरित्यात, ते यांना माणूस किन नाही चहा पाजती, ठोकायची म्हणून भाजी देते. अहो ते दिवसभर बिचारे उन्हात तानात काम करून काय 200-300 रुपये कमी देत. त्या बिचाऱ्यांचा प्रत्येक पैसा कशाचा आहे? कामाचा आहे. पण ते या श्रीमंतांना नाही ना माणूस की म्हणून नाही चहा पाजती, ठोकायची त्याच्या. मग ते म्हणते हॉटेल पुढे, दादा दादा, त्याशिवाय दुसरं काय नाही. म्हण दादा चहा घेता काय? दादा तरी तरीच द्या. मग दादा चहा पेताना म्हणतो JCB घेतला आपल्या पोरानं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला, तुला चहा नाव आहे का? अरे ते कामाला जाता नाही, चहा बाजून जात नाही, येता नाही चहा बाजून जात. गरीब लोक आहे ना महाराज, कानवाला तेल नसू द्या पण वजनात सगळ्यात येतो. हॉटेल पुढे बसले ना, कामावरून आले होते तसे नाही जाती घरी. वडापाव, भेळ, या लगाची भेळ आहेच. राम राम. भेळ खाता का? तू गच थोडी कांदा साठी तो का जिबी ना, कांदा साठी त्याचा आवाज नाही बसत. आणि परमार्थ कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज, कष्टाशिवाय होऊ शकत नाही. अरे सध्या काय झालंय, खरेची मेली आई. 80% कीर्तनकारांनी आमच्या फक्त आई बाप लावून धरल्यात रोज. उठून तीच आईन तोच बाप, पेटा बांधला का आई उठली. रोज आई बाप अर्धा तास बोलायचं लोकांच्या. आपले तर मेले बिनबिशीच्या दिंडीत. आई बापांवर बोलू नका. 80% कीर्तनकारांना सध्या कोणाचे कीर्तन ऐका तुम्ही नवीन लोकांचे, आईन बाप एवढंच भांडवल झालंय. अर्धा तास आईवर बोलायचं, अर्धा तास बापावर बोलायचं, थोडं रडाय बिडायचं. वा वा वा. यांना वाटतं काय बाबा आहे, अहो त्याची आई बिन भाकरीची मेली बाई, तो तू मला सांगतोय. तो आई व्हायला राहतोय, तो त्याच्या आईत नाही तो. वाट लागली पार महाराज. जाऊ द्या महाराज, तुम्ही काही म्हणा पण आपला मुद्दा खराच आहे. काय त्याला आई बापांवर बोलू नका, आई बापांवर भाषण करू नका. एक वाक्य सांगा, आई बापावर घालावर हसू ठुलचा देव तुम्हाला मिळेल. बस तुम्ही फक्त त्यांच्या गालावर हसू ठेवा, त्याला काही गरज नाही. कोणत्याच आई बापाला अजून कशाची अपेक्षा नाही. त्या बा माझ्या मुलानं मला सोपा शेट्टी द्यावा, का माझी गादीवर टक्क्या द्यावा, काय गरज नाही. माझा मुलगा फक्त हसत हसत यावा आणि मला काय चाललंय एवढं विचारावं, तिला काही गरज नाही. 8 दिवसाला तंबाखूची पुडी दिली तरी मात्र म्हणतो आपलं पोर आपल्याला काही कमी करीत नाही. आणि श्रीमंत पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, लई नालायक हो, यांना कावळे शिवती नाही. प्रवचन कार्य कटाळला जाव्यात, बोलल कवर, भाषण करणारे थकले कवर खोटं बोलतील. मग एक जण म्हणला इकडे कावळा नाही शिवणार त्याला. थोडी बात होत, थोडी बात होत. ज्या बात होतली तेवढीच शीत कावळे नेली, बाकीचा भात तासात राहिला. अरे करा परमार्थ पेतो, संगत कुणाची करा, गरीबाशी करा. मग ऐकणाऱ्यांनी एक शंका घेतली, महाराज श्रीमंताच्या दारातला गणी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा वा हे आम्हाला पटलं, पण आतापर्यंत कोणी झालंय का हो? एक पांडव नीच धामाला गेले, धर्म शिल्लक राहिला, आणि स्वर्गातले दूत धर्माला न्यायला आले तेव्हा धर्माने सांगितलं नाही मला कुत्र्याला न्यावं लागेल.
का व्हाव्या त्यांचे द्वारी श्वान व्हावी त्यांची द्वारे श्वानयाती. दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. पांडव पांडव पुण्यवान होते, पण त्यातला धर्म श्रेष्ठ ठरला. त्याच्याबरोबर कोण स्वर्गात गेला? कुत्रा. पितामह भीष्मांना गोपाल कृष्ण भेटायला गेले. खळखळून पितामह भीष्म असले, कृष्णा भाग्य आलंय माझं रे. काय तू माझ्या जवळ आहे, मला 100 जन्माचं ज्ञान आहे. पितामह भीष्मांना 100 जन्माचं ज्ञान असताना मी एकाही जन्मात असं वाईट कर्म केलं नाही की माझं शरीर बाणावर का ठेवलं रे? का ठेवलं का? मी तर 100 जन्माचा अभ्यास केलाय, पण एकाही जन्मात माझ्याकडून वाईट घडलंच नाही रे. माझं शरीर का बाणावर ठेवलं? गोपाल कृष्ण खळखळ असले, सांगितलं पितामह 100च्या अगोदर तुमचा जन्म होता. तुम्ही रस्त्यानं चालत असताना एक किडा तुमच्या पायात आला. तो किडा तुम्ही पायानं उडवला, तो काट्यात गुतला आणि कुपाटीमध्ये गुतलेला किडा तरफडून मेला. त्यामुळे तुमचं शरीर बाणावर ठेवण्यात आलं. संगत करता एक वाक्य वारकऱ्यांसाठी सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पोथ्या वाचणारे, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पहिल्या जन्मामध्ये नारद गरीब घराण्यात जन्माला आला. आईला सर्पदोष झाला, आई मरण पावली. आई सेवा करायची आणि आईला सर्पदोष झाला, आई मरण पावली. नारद लहान होते, साधूची सेवा करायची. साधूनं दर्शन दिलं, नारदाचा जन्म संपला. दुसऱ्या जन्मामध्ये नारद ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून जन्माला आले. त्यांना देव भेटला. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. एक उत्तानपाद राजा होता. सुनीती आणि सुरुची त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. सुनीती याचा अर्थ जिची नीती चांगली आहे ती सुनीती, आणि सुरुची याचा अर्थ जिला कधी चांगलं सण होत नाही ती सुरुची. बाईच्या मांडीवरून गेलेलं पोरग बापाच्या मांडीवर बसलं, नावडतीच्या वैरण ओढलं आणि मुलानं आईला विचारलं, आई अगं आई मी असं काय पाप केलंय गाई की मला माझ्या बापाच्या मांडीवर ओढवलं? ती आई कच्ची नव्हती. ती आई कच्ची नव्हती. आपली आई असती तर पांगड्या मांग करून भांडायला गेली असती. आमच्या आईने सांगितलं तू जन्माला आलाय तर नशीब घेऊन जन्माला आलाय. अरे चमड्याच्या मांडीच्या काय नादी लागतो तू? अशी एक मांडी मिळाव का ज्या मांडीवर तुला कोणी 40 ढकलू शकणार नाही. जा. आईचे कुशीत पोरग घुसलं महाराज, आणि आईच्या कुशीत पोरग घुसलं आणि सांगितलं आई मी लहान आहे. जा. 5 वर्षाचं पोरग आईनं तपाला पाठवून दिलं. नारद भेटले. नारदानं 2 अक्षरी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. पहिल्या महिन्यामध्ये त्या मुलांना झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5व्या महिन्यामध्ये हवा कोंडून दिली. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला जन्म मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. खटवांग रायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. भीमाला देव मिळवला, गदावर फिकले हे मक्षी आला देव आला. भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. मला गोष्ट नाही सांगायची, संतांच्या संगतीत कसाही माणूस असू द्या तो त्याचं चांगलंच होतं, फक्त संगत चांगल्याची का नुसती कीर्तन ऐकू नका. 36 वर्ष झाले. 36 वर्ष आपला सप्ताह चाललाय. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाया आणि तुम्ही जागले जमिनी काय सुधारायचं कोणी? आता माया पुढे बसले का? खरंय खरंय पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा, ठोकली माझ्या नाही रे नाही. पाया पडतो महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधीच ऐकायचं म्हणा. खरे महाराज मरू द्या, उलथ होत्या तिकडं. महाराज कीर्तन संपलं का मारणं, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. पहिला म्हणत 3 गोष्टी आज सांगतो तुम्हाला, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं, महाराज मरू दे तिकडं. भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान कधी आहे, दिंडी केव्हा निघणार आहे वा का? पहिला मंडळ पाया पडून सांगतो, भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावाच. काळ बदललाय. कोणाचं जुळत आला असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपलं फोन करा, भाऊ तू ऑनलाईन देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका. कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे,
आपला भाऊ आहे, तो मुलीचीच बाजू घेणार. भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार. कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माही गुड्डी खास, गुड्डीचे नाही का. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पडून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माई पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, हा 25 तर कसे काढील अजून. पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील, आत्ता माया पुढे बसेल आत्ता, का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. अशा 25 येत्या. त्यात लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचा बनियन मिळालाय म्हणू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे सोबतात हे देणार. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालायक फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडा द्यात. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय लोक मानित्या, वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजरं खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं आहे तुमचं? काय घेणं आहे तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना फायदा केला त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज, स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? जनकाचा व्याही होता, चिजेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढसढसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्षी आहे, मरायला रामाच्या मांडीवर आहे, आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आज राजाचा मुलगा आहे, आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तरफडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडवित नाही, हे ध्यानात ठेवा. वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्याने 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि जिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करेल देव? पण कर्माला फळ आहे, हे ध्यानात ठेवा. ओळीच इतकी सुंदर आहे, अगा कर्मी जे उरावे सुटका नाही. यादी ऐका, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गोचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले सरीच्या गळ्याला कधी शोभा शोधून दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेडीनं वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराने कधी समाजाच्या फायद्याचे नाही. पुरावा 9वा अध्याय. माझी आहे फक्त वीण चलो जियाचे जियाले, पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नाणीला. 15वा अध्याय. कवांजेची या लेखा कैसी जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. सुटका नाहीये कोणाला. नाही सोडलं नाही कोणी. लोकांना वाटतं बा आम्ही घमेंडीत आहे. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. वाक्य सांगा, हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेटर आहेत. केरळवरून आलंय एवढंच, चप्पल नाही त्याच्या पायात, त्यानं पंक्चरचं दुकान टाकलंय आणि हायवेला गुंठा घेतलाय.
पंक्चरवर. आम्ही गुंठाई कोण स्कॉर्पिओ घेतली आणि त्याची हवा आमच्या गाडीत भरितोय. 70% मंडळी केवळ अंकालाने भिकारी झाली. यावर तुमचं मत काय आहे? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. पैशाची घमेंड, सत्तेची घमेंड, संपत्तीची घमेंड लई दिवस चालत नाही. हो, ज्यांनी ज्यांनी जमिनी विकून मजा आणल्यात, कालवणाला तेल नाही त्यांच्या घरात. पुरी देईना त्यांच्या पोरांना कोणी. रेंज गेली निम्म्या पोरांची रेंज. डिस्प्ले गेला, काहींचा चित्र दिसना, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. बायका मिळालं, हसण्यावारी